पाहुयात पुढची बातमी। आमची युती झाली असून वरिष्ठ नेत्यांनी ठरवलंय जागा वाटपामध्ये गडबड होणार नसून तिन्ही नेते बसून हा तिढा सोडवणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। युती आम्हाला मंजूर असून तिकीट वाटपात तिन्ही नेते बसून मार्ग काढतील असं मंत्री भरत गोगावलेंनी म्हटलंय। अजितदादांनी एक पाऊल पुढे टाकलं तर आम्ही दोन पावलं पुढे टाकू असंही गोगावलेंनी म्हटलेलं आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका बहुतांश ठिकाणी म्हणण्यापेक्षा सगळ्याच ठिकाणी महायुती करून लढण्यासंदर्भातली चर्चा ही निश्चितपणाने आता झालेली आहे। आणि ज्याप्रमाणे लोकसभा विधानसभा महायुती म्हणून आपण लढलो आणि मोठं मॅन्डेट महायुतीला म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं, तसंच महापालिकेला मिळवण्याच्यासाठी निश्चितपणे आमच्या सगळ्यांचे प्रयत्न राहतील। राहिला प्रश्न कोणाला किती जागा महापालिका, मी सांगतो ना, तुम्ही प्रश्न विचारायच्या आधी मीच सांगतो कोणाला किती जागा, तर जागा थोड्या कमी किंवा थोड्या जास्त या बाबतीतली चर्चा वरिष्ठ पातळीवर मोठे नेते जे आमचे राज्यस्तरावरचे आहेत, म्हणजे आमच्या पक्षातले म्हणाल तर माननीय शिंदे साहेब, बीजेपीचे म्हणाल तर माननीय फडणवीस साहेब, हे बसतील आणि जागांच्या बाबतीतला निर्णय घेतील। शिंदे साहेब आदेश देतील तो आम्ही पाळू, साहेब जसं सांगतील तसं चालू। त्यामुळे महायुतीमध्ये लढावा असं साहेबांचं म्हणणं आहे आणि ते आम्ही सगळेजण पाळू। रायगडमध्ये वेगळी व्यवस्थित असेल का? पण सगळीकडे असेल ती रायगडमध्ये पण असेल, कारण काय आलं आहे, साहेबांनी सांगितलं जर रायगडला तुम्ही सगळे युतीमध्ये लढता आम्ही रायगडला येतो। नक्की अजितदादांनी एक पाऊल पुढे टाकत सावरासावर करायला घेतले रायगडच्या प्रकरणामध्ये। आम्ही दोन पावलं पुढे टाकू। दादा जर बोलले आम्ही एक पाऊल पुढे टाकतोय, आम्ही सांगतो ना आम्ही दोन पावलं पुढे टाकू। तुम्ही पण समजूतदारपणा करत 100% वाद मिटवलं। एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाला कुठं अडचण येणार नाही अशा प्रकारे आम्ही चालू, समोरच्याने पण तसं चालावं असं आम्हाला वाटतं।